सगळं झोडपून आलो पुन्हा मोहाडीकडे जात विकास सभा झोडून द्या. ज्या मायबाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे बोधिसत्व भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महिला इथं बसून आहे त्या महिला शिक्षित करण्याचा विडा ज्या स्त्रीनं उचलला होता आणि आज तुम्हाला इथं बसाचा अधिकार ज्या संविधानातून तुम्हाला भेटला त्याच्या अगोदर शिक्षणाचा अधिकार भेटला अशा शिक्षणाचा अधिकार महिलांना मिळवून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज आणि या महाराष्ट्रातील भारतातील तमाम महापुरुषांना मी वंदन करतो. विचार मंचावरील सर्व मान्यवर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व इथं उपस्थित असलेले आजी माजी आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नागपूर शहरातले नगरसेवक नगराध्यक्ष महापौर आणि सर्व तमाम नागपूरचे नागरिक. सध्या विषय गंभीर आहे या देशासाठी. दाढीवाल्याने पटायले आहे लोक आणि दाढीवाल्याची गोष्ट तर आहेच आहे पण काही लोक खूप फेकतात. एवढं फेकलं का मी निवडणुकीत उभं राहिलं तर एकही बॅनर नाही लावीन म्हणे. अरे म्हणे ना एकही बॅनर नाही लावीन म्हणे. मी लोकांना जेवण नाही चालेल म्हणे आणि प्रचारही नाही करीन म्हणे आणि वोट मागायला जाईल नाही म्हणे. आज ते डट्ट्यात घेऊन राहिले. बरोबर नाही का? अरे सध्या देशावर इतकी वाईट परिस्थिती आहे का ह्या दाढीवाल्यानं देशाची इकाचा ठेवला आहे. सारा जिंकून टाकला. एक दिवस तुमच्या किडनॅप विकणार आहे साले आणि हे सर्व बाजूने चालते. तुम्हाला काही सांगायचं काम नाही. यायले हा करून फुलवर यायला किती वर्ष लागली आणि हे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार आहे साले. अरे माया देशाचा कास्तकार म्हणून राहिला त्याच्या सोयाबीनले भाव नाही आहे. 2004 2014 4000 रेट होता. आजही 4000 रेट आहे. माया कास्तकार बापाचे भाव ए भाऊ माया कास्तकार बापाले सोयाबीनचे भाव 2021च्या डिसेंबर महिन्यात 12,000 रेट गेला होता. तेव्हापासून ऑगस्ट पर्यंत 12,000 रुपये रेट होता सोयाबीनचा. आणि ऐन ऑगस्ट महिन्यात कास्तकाराचं सोयाबीन सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात निघते रे बा. ह्या दाढीवाल्यानं अमेरिकेतून सोयाबीनची ढेप बनवली. ज्या सोयाबीनच्या वड्या तुम्ही खाता ना त्याने म्हणते सोयाबीनची डिओशी. एवढी बनवली अकातल्यासारखी का सोयाबीनचे भाव एका महिन्यात 12,000 4,000 आले. आता 4,000 आल्यावर माया गावात नितीन गडकरी येते. माया गाव मांडवा. माया गावात काहून आले तुम्हाला सांगतो. नितीन गडकरीचा साखर कारखाना आहे तिथे जामनीने घेतलेला आणि त्या साखर कॅबिनेट मंत्री येऊन राहिला छटाकभर गावात आणि काय येऊन काय राहिले माहिती का मोती नाल्याचं उद्घाटन करायला. कॅबिनेट मंत्री मोती नाल्याचं उद्घाटन करायला आणि आल्या सांगायचं काय होतं माहित आहे का? शेतकऱ्याला सांगायचं होतं ऊस लावा. हे कापूस सोयाबीन सोडून द्या आणि त्या ऊसाचे पैसे देणं नाही होऊन राहिले. माझ्या गावातल्या लोकांना आणतो तुम्हाला पुरावे पाहिजे असं. बरं त्याच्यात तर सोडा आता हे जेवढे तुम्हाला दिसते ना हे सगळे ढोंग आहे. आता माया गावात नितीन गडकरीचं भाषण मी उभाच तिथं काही बीजेपीचे पिलंटू बसले होते असे. आता माया गावात स्टेजवरून नितीन गडकरी म्हणते पेट्रोल 67 रुपयावरून 110च्या घरात दिलं होतं. मी उभाच मला ऐकूनच नाही. आणि सोयाबीनचे रेट 12,000 4,000 आले. युट्यूबवर व्हिडिओ आहे मांडव्याचा पाहून घ्यायचा. खोटं बोलत असं नॉन रेकॉर्ड बोलून राहिलो. माझ्या बापांना भेट झाट हा कास्तकाराचा बोलता आहे. जयते ज्याची जयते तू बोलते आणि मग मी
ऐकलं, भाषण गिषण होऊ दिलं त्याचे. जसं भाषण झालं, आता त्या नितीन गडकरीचे कानं फुटले असं त्या पिलांकडून. हेच बोलतोय, यानंच पदवीधरची आपली शीट पाडली, जी जशी शीट पाडली हेच होतं उभं, याच्याच पण शीट पडली. हे बरोबर पाहिजे, हे कारभार करून. तर आता तुम्हाला सांगतो, मी तिथंच उभो. आता माझ्या घरात सोयाबीन होतं 60 क्विंटल भरून. आता तो जमा म्हणून राहिला का 10,000चं सोयाबीन 4,000 आलं. मी चूप राहीन का? घे माझ्या गावात कॅमेरे चालू. अजय आता मी का नितीन गडकरीला शिवा देणार होतो का? शिकला सवरला माणूस आहे. मी नितीन गडकरीला म्हणणार होतो. मी हात वरती गेला, साहेब बस एवढंच म्हणलं. साहेब हा एक प्रश्न आहे, 12 लाख टन सोयाबीनची ढेप असा एवढा शब्द म्हणला. तर नितीन गडकरीच्या तोंडातून भक्कन निघालं, मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का? आणि 40 कॅमेरे चालू होते आणि रेकॉर्ड झालं, मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का? मग मी क्लासवर गेलो आणि मायापाशी तो व्हिडिओ आला, मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का? साला मी या महाराष्ट्रातल्या पोट्याले इंडियन पिनल कोड IPC शिकवतो. मी भारतातल्या पोट्याले भारताचं संविधान शिकवतो आणि हे पोट्टे मला शिकवून राहिले. तो व्हिडिओ जेव्हा आला, तर तो व्हिडिओ आल्यावर मी वरतं हेडलाईन दिलं त्याले, अंडर IPC सेक्शन 21, अंडर IPC सेक्शन 21, एव्हरी इलेक्टेड मेंबर इन इंडिया इज अ पब्लिक प्रॉपर्टी. या भारतात निवडून येणारा प्रत्येक माणूस हा पब्लिक प्रॉपर्टी असतो. त्याला कुठेही प्रश्न विचारता येते, कुठेही विचारता येते. आणि नितीन गडकरी गेल्याच्या नंतर माझ्या गावातले 100 BJPच्या अंडभक्त पोट्टे मायासोबत भांडले. मला काय म्हणते माहित आहे का? हे जागा होय का प्रश्न विचारायची? हे आले काय दे, तुला प्रश्न काय विचारला? अबे का झाले म्हणलं नितीन गडकरी पांचेल्यावर भेटते का बे म्हणलं मला. जिथं भेटला तिथे विचारला. मला इंडियन पिनल कोडचं सेक्शन 21 म्हणते आणि निवडून येणाऱ्या माणसाने कुठेही प्रश्न विचारता येते. यायला बी विचारू शकता तुम्ही. इथं कोणी असेल सुस्ती नाही करायची. हा, कोणी निवडून यावं, प्रश्न विचारायचे. मी जरी आलो तरी मला विचारायचे. आणि मग त्याच्यानंतर ते पोट्ट अबे साल्या म्हणलं, माझ्या घरी 60 क्विंटल सोयाबीन आहे. एका क्विंटल माझं 8,000चं नुकसान झालं. 8×7=48, 4,80,000चं नुकसान झालं. माहीत जैली म्हणून बोललं साल्या म्हणलं. त्या घरात किती सोयाबीन आहे? तर ते म्हणते 160 क्विंटल सोयाबीन आहे. अबे साल्या 18 लाखाचं नुकसान झालं. तू खाल्ला का बे म्हणलं? एवढे लोक भक्त कसे असू शकते रे? हा, ह्या नागपूरचे सुदे डांबराचे चांगले रस्ते होते. एक पापुद्रा माराचं काम होतं, त्याला उखरलं, त्याला पोखरलं आणि त्याच्यावर सिमेंट बनवलं. काही गल्लुऱ्या भेटत असेल ना बॅग माग. आणि एवढे रस्ते सिमेंटचे बांधले का पाऊस आला तर लोकांच्या नद्यात पाणी. घ्या ना सिमेंट, घ्या ना. मग नितीन गडकरी म्हणते मला रस्ते बांधायला पैसे, ठीक आहे पैसे नाही लागत. कायचे घंट्याचे पैसे लागणार आहे? कायचे पैसे लागणार आहे जी? प्रायव्हेट उद्योगपतीने रस्ते बांधायला दिले. म्हणजे प्रायव्हेट उद्योगपतीने रस्ते बांधायला दिले. रस्ते बांधले ना का करला त्याच्यावर टोल ममार वखरणं चालू आहे. मी गाडी घेतली 30 लाखाची इनोवा. गाडी 30 लाखाची. गाडीची ओरिजिनल प्राइस कंपनीची 19 लाखाची. साल्यानं 11 लाख टॅक्स घेतला. अबे साले, मग तुम्ही 15 वर्षाचा टॅक्स घेत आहे. हा रोडवर तुम्ही, ठीक आहे भाऊ माल कुठचा आहे का? काय बरं दिसून द्या. का चालू तुझी टोल टॅक्स त्या गाडीवर टोल, त्या रोडवर टोल. कायचे पैसे लागणार आहे? मला सांगा. पैसे बांधायला लागत नाही म्हणजे पैसे लागणार कायचे? आमच्याकडून असतं वापरून राहिले तुम्ही. बरं, अटल बिहारी वाजपेयीला 2000 साली
पंतप्रधान ग्राम सडक योजना चालू केली. ह्या योजना पेट्रोलवर जो टॅक्स आहे तो तर आहेच आहे, तो आहेच, ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक सेस म्हणून टॅक्स लागला होता, त्याने अधिभार म्हणते, जास्तीचा टॅक्स. म्हणजे पेट्रोल भरणारे लोक ते श्रीमंत आहे असं समजते, पेट्रोल डिझेल भरणारे. आणि 2 रुपये टॅक्स आहे. 22 वर्ष झाले टॅक्स वसूल मी चालू आहे. त्याच्यातून करोडो रुपये सरकारने टॅक्स येते, तो वेगळा. अरे जिथं तिथं लुटणं चालू आहे तुम्हाला. बरं ते तर सोडा, आपण मध्यमवर्गीय लोक आहे, लोक आहे का नाही? तुमच्या अकाउंट, तुम्ही उद्योगपती आहे का? मुख्य आणे आहे का तुम्ही? गाडीवाल्याचे जवाई लागता का तुम्ही? तो जवाई आहे, तो जवाई आहे. कोरोना देशाचा जीडीपी मायनस 24% आणि मुख्य आण्या घ्या ना शकून. अबे पेट्रोल ह्या अच्छे दिन म्हणे ना, अच्छे दिन कुठे गेला नारा? बहुत हो गई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार. बोमल म्हणा आता वर्देत नाही भेटत खाली कुठं गेला की नारा? की एक बाई होती संसदेत, मोठे बसून भांडे, माझ्या गावची नळवाली तरी नळ्या पाणी नाही भेटलं तर बरी भांडे. ठीक आहे, सासबी कमी बहुती. अरे अरे का भांडते रे संसदेत? आता घालणं म्हणा तिथे कोबी, वांगे, कांदे, गेलं म्हणा सिलेंडर. कुठं गेला आता? अजय या बाया बसल्या, यायला विचारा 430चं सिलेंडर 1130 नेलं. सिलेंडर आला का माय बायको डेंग 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 लावते माय मागे. तिले म्हणलं डोकं डोकं खात जाऊ माया. म्हणलं सिलेंडरवाला आला हे मलाच अधिकार नाही दिला बोलायचा या देशाच्या संविधानाला, तुम्हाला बी दिला आहे. हा, त्या मोबाईलवर एक ट्विटर हँडलवर अकाउंट काढा. माझ्या बायको सांगितलं ट्विटरवर अकाउंट काढ. सिलेंडरवाला आला का एक सेल्फी घे म्हणलं त्याच्यासोबत. आणि डायरेक्ट चिल्लर माणसाने टॅग नाही करायची म्हणलं, डायरेक्ट मोदी टॅग करायची. वरतली याचं म्हणलं हॅशटॅग अच्छे दिन, हॅशटॅग उज्ज्वला आणि हॅशटॅग घेणं शकून. अजी 67चं पेट्रोल 116 वर नेलं आणि इलेक्शन आहे म्हणून 9 रुपये कमी केले या चोपट्यानं. त्याच्यानंतर डिझेल 52 रुपये डिझेल होतं, 93 रुपयावर नेऊन ठेवलं. अरे 2014 नागरटीचे रेट म्हणजे नागर सांगा, आता चना निघाला का नागर व्हावं तर 700 रुपये रेट होता, 1400 झाला. त्या ट्रॅक्टरवाल्याने विचारा काऊन झाला, तर तो सांगते डिझेलचे भाव आले. माझ्या बापानं वाढवले का? हा, त्या पेट्रोल पंपावर फोटो होता, कालला आले ना, आता लाज येते. नाही तर त्या पेट्रोल पंपवाले म्हणतो मी आता गेलो का बापूचा फोटो कुठे आरती गिरती होय तो याची कोणाच्या बापाला नाही देत आपण. हे धमक्या गिमक्या देते म्हणजे काही छटाकवर पोटतो काय शिवा देते ते. मायापाशी एवढी डिक्शनरी आहे शिवाची. आता त्याच्या डिक्शनरीत नाही, एवढ्या डिक्शनरीत आपल्या शिवाय. मी जर द्यायला लागलो ना पुरणार नाही. गावरानी माल आहे भाऊ, पापड्याला गावरानीची मजा पापड्यामध्ये पाहिलं बरं नाही. मुळाची मजा मुळातच म्हणून हे लक्षात ठेवा का आपल्या अग्निवीर नावाची योजना आणली आहे दाढीवाल्यानं. हा, अरे या देशाच्या सुरक्षितेसाठी पैसे नाही म्हणते या. म्हणजे तुम्ही विचार करा, 17 वर्षाच्या बॉन्डवर पोरग लागे. शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, कामगाराचं, रिक्षावाल्याचं, बंडीवाल्याचं पोरग इंडियन आर्मी मध्ये भरती होईल. दिवस रात्र ग्राउंडवर एक करे, लायब्ररीत अभ्यास करेल पोरं लागे. ह्या देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते. आता तुम्ही मला सांगा 19व्या वर्षी पोट्ट लागल ना, 23व्या वर्षी 4 वर्षात रिटायर्ड होईल. म्हणजे पोट्ट लग्नाच्या वयात रिटायर्ड होणार आहे. सांगा किती लोक हुशार आहे. लोक किती हुशार आहे. काय पोट्ट लग्नाच्या वयात रिटायर करणार आहे. आणि रिटायर झाल्यावर पोट्ट्याचा बाप चाल म्हणून पोरगी पाहायला येतो तुम्ही. आणि गेला पोरगी पाहायला घेऊन का सांगत पोरीच्या बापाले, ही इज माय सन आणि ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिस मॅन. अरे पोरीचा बाप त्याच्या ढुंगार लात मारल. अरे त्याने पोरगी दिन का रिटायर्ड माणसाले? अरे दिन का? 4 वर्षात वेपनचं ट्रेनिंग घेऊन येणार आहे. आणि वेपनचं ट्रेनिंग आणलेला बेरोजगार होऊन या भारतात तो देशाला घातक आहे. लक्षात घ्या तुम्ही. याले अच्छे दिन म्हणते.
याच्यावरची अरे DAPची बॅग 538 रुपयाची होती 14ले 1350 केली साल्यानं. युरियाची बॅग 150 रुपये होती 350 केली. नाही पाहिजे आम्हाला असे अच्छे दिन बुरे दिन वापस द्या आम्हाला. हा मनमोहन सिंगले काय म्हणे माहिती आहे का? या मनमोहन सिंगले मुका आहे म्हणे मुका. अबे तो का खोकणारे आहे. हा यासारखं ते एवढं ताणून त्या अमेरिकेत जाऊन सांगते 8 दिवसात एक युनिव्हर्सिटी पैदा करून राहिलो होती मी भारतात. एका वर्षात 52 हप्ते ते 52 हप्ते 10 वर्षात 520 हप्ते झाले. विचारा त्याला 520 युनिव्हर्सिट्या कुठं सुरू केल्या म्हणा. अरे एवढ्या ताणाचं बांगलादेशात गेला का म्हणते बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मी होतो म्हणते. अरे तुला जन्म होता हे अनपढ पंतप्रधान असले का असं होईल. तो स्वतः म्हणते फकीर झोला लिखे आम्हाला कर फकीर. पण ते काँग्रेसनं का केलं? अबे जे इकून राहिलं ना ते काँग्रेसनं केलं. आणि ज्या इस्रोत तू जातो मंगळयान चंद्रयान उडवाच्या वेळेस सायंटिस्ट राहिले बोलायचे हे झेंडा दाखवतो. सायंटिस्टची बरं जिथं गेला तिथं बुवानी. क्रिकेट मॅच पाहायला गेला फायनल हारलो. चंद्रावर यान पाठवलं तिथं गेलो बुवा. तुम्ही लक्षात घ्या मी का म्हणून राहिलो. ठीक आहे मी बी लोकसभेचा कॅन्डिडेट होतो. मी जर तिथून जयंत पाटलांनी मला जबरदस्तीने आतमध्ये नेलं नसतं पवार साहेबांना गाठ दुपट्टा टाकला नसता तर फॉर्म भरला असता आणि फॉर्म भरून या काँग्रेसची सीट पाडली असती. 1,00,000% राष्ट्रवादी सीट पडत होती माझ्या मतदारसंघात. 3-3.5 लाख तर मतदान घेत होतो मी. हे जिंकलेच माझ्या मतानं. हा मायाच मतदान जिंकले. माया याच्यावरचे 2 नंबरचे मतदान द्यायला भेटले जिंकले ते. तर तेवढं घेतलं असतं. पण मला माहित होतं का या देशाचं संविधान असलं पाहिजे. या देशाच्या अजी भारत पेट्रोलियम 18,000 करोड कॉर्पोरेशन टॅक्स देते जी वर्षाचा. हे इकाले काढली होती. हा LICचे शेअर काढले. IDBI खड्ड्यात दिली 57,000 करोड रुपयाला. आणि घेतो सोडा 28,000 करोड रुपये रिझर्व्ह बँकेचे वापरायला घेतले पहिल्यांदा. मग 76,000 करोड घेतले. मग 1,28,000 करोड घेतले. एक दिवस संसदेत रडलो वयास भोंग. पण त्या दिवशी 98,500 करोड रुपयावर डल्ला मारला. उद्या जर बँका डुबल्या उद्या कोरोना सारखी परिस्थिती आली बंद डुबन. ठीक आहे टाइम झालाय आपल्यापाशी 5 मिनिट राहिले फक्त. ठीक आहे 2 मिनिटात संपवतो. 2 मिनिटात संपवतो. ठीक आहे लक्ष द्या. मी काय म्हणतो लक्ष द्या. कोणीही पंतप्रधानानं आणि राष्ट्राध्यक्षानं एवढं अहंकारात राहू नये. हिटलरची एक गोष्ट सांगतो संपवतो. हिटलर होता त्याला जगावर राज्य करीन. लोकांना गॅस चंपर मध्ये टाकू मारलं त्यानं. आणि ह्या एवढा अहंकारी आहे का कोटवर मोदी लिहिते. पेन 2 लाखाचा आहे म्हणते मग फकीरू. आणि मग आता तुम्हाला सांगतो दुसरं महायुद्ध संपत आलं होतं. त्याचा सोबती होता मुसोलिनी. तो कुठचा इटलीचा युद्ध संपत आलं होतं. पण ते जवान पोट्टे म्हणून गेले होते. युरोप बेचिराग झालं होतं. 2.5 लाख लोक रोमच्या चौकात जमा झाले त्याच्या घरासमोर. दरवाजा बंद होता. 2.5 लाख लोकांनी दरवाजा तोडला आणि घरात घुसले. आणि असा मारला की मुसोलिनीले ज्या कोणत्यावर पडून त्या कोणत्यावर पलटू मारला. कपडे काढून मारला. नागोया करून मारला. त्याच्या बायकोने मारलं नागोया करून. बरं लोक एवढ्या मेल्यावर बी मारलं. लोक इथं थांबले नाही. त्याचे पाय बांधले 60 फूट वरत टांगलं. हे टीव्हीवर चालू होतं. हे हिटलर पाहून राहिला होता जर्मनीतून. आणि हे जेव्हा हिटलर पाहून राहिला होता ना त्याला वाटलं याच्यापेक्षा बेकार मारलं लोक आपल्याला. तारीख होती मुसोलिनीले मारलं त्या दिवशी. तारीख पाहून गेला गुगलवर. सगळे ऑन रेकॉर्ड सांगून राहिलं 28 एप्रिल 1945. आणि 29 तारीख गेली. 30 तारखेला हिटलरनं आत्महत्या केली. 30 एप्रिल 1945 हिटलरनं आत्महत्या केली. मी एवढंच म्हणेन का माया देशात अशी वेळ येऊ नये. बस आम्ही जाऊपर्यंत अवकातीत आहे तोपर्यंत अवकातीत आहे.
हम मोहब्बत की दुकान लगाने वाले लोग हैं। सब्जेक्ट इकट्ठ टाकला ना जी, लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है। म्हणून एवढं लक्षात ठेवा, माझ्या देशातले लोक चांगले आहे, व्यवस्थेत असणाऱ्या लोकांना अवकाटीत राहावं। अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला, जिजाऊचा शिवबा पाहिजे। हे शिवबा तलवार घेऊन नाही पाहिजे, आता आपल्याला स्वातंत्र्य भेटलाय, त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा पेन पाहिजे, आणि त्या पेनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची धार पाहिजे, असे पोरं आपल्याला पाहिजे। म्हणून हे तुम्ही समजून घ्या का देशावर का वेळ आहे, हे कोण्या परिस्थितीत आपल्याला जगून राहिले, कसे मारून राहिले। अरे इथं प्रत्येक माणूस आहे की प्रत्येकाच्या घरी निळ्या रंगाचा ड्राम आहे, अरे ड्राम आहे आणि त्या ड्रामात पाणी नाही भरून, एचएमची तांदूळ आहे, तुरीची डाळ भरून आहे, ऐका तुरीची डाळ निघाली का बायको सांगते नवऱ्याले मार्केटात जा 2 कट्टे आणा तुरीच्या डाळीचे, 2 एचएमटीचे कट्टे आणा। माझ्या कास्तकार बाप तूर इकून इकाले घेऊन जाते मार्केटमध्ये, ठीक आहे, तर तूर इकाले घेऊन जाते, तर माय सांगते येताना 2 कट्टे आणा मार्केटातून, माय निस्पूस करून भरून ठेवते। ह्या 30 किलोचे कट्टे कोण घेते, आपण घेतो सर्वसामान्य लोक। ह्या बापून त्याने सोडलं नाही, 30 किलोच्या कट्ट्यावर या बापून 5% जीएसटी लावली। या शेकून तुम्हाला जर शेकून घ्यायची असेल तर त्या दाढीवाल्याला मतदान करजा, आणि जर शेकून घ्यायची नसेल एक इंडिया अलायन्सचा सदस्य वाढवा आणि विकास भाऊ ठाकरेले मतदान करा, पंजा या चिन्हासमोरचं बटन दाबा। देशाची परिस्थिती समजून घ्या तुम्ही, हे सगळे सत्य आहे, यानं पुण्या कोर्टाचा, आणि मी एवढं टेलिंग करून बोलतो, माझ्या मागे हे मला चिल्लर समजते, 40 हायकोर्टाचे वकील आहे माझ्या मागे, खऱ्या मास्तरने चिल्लर नाही समजायचं। माझे व्हिडिओ न्यायाधीश पाहतात, त्याचं नाव नाही सांगता तिथं फक्त, ठीक आहे। म्हणून चालू काही संपलं अरे टाइम संपला, आपण कायद्यात राहणारे माणसं आहे त्याच्यासारखे नाही, ठीक आहे। हा तर काय सांगून राहिलो तो, हा तर त्याच्यावर 5% जीएसटी लावला, एज्युकेशनवर 18% जीएसटी लावला। उद्या रामाची जयंती आहे, सर्व तमाम हिंदू बांधवांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो। राम इकत नाही घेतलाय त्यानं, आणि आपल्याला हे चेक करते का तुम्ही बयार आहे का, तुम्हाला बयार करते, बयार आहे का चेक करते म्हणले, हे नागपूरचे लोक, हे इथंच आहे, हे चेक करते का, हे पहा ओबीसी एससी एसटी बयार आहे का चेक करायला, कोरोना आला यायले म्हणे दिवे बंद करा लाईट लावा, ह्या बयार मुंग्यानं लावली। अरे माय रोज तुळशीच्या पुढे एक दिवा लावा लागते, लावते, तिला सांगा नाही लागत म्हणलं, माया माहिले रोज लावते तुळशीच्या पुढे दिवा। माया गावात माया एकट्याचं घर होतं, म्या दिवे नाही लावले, हे मला माहित होतं नाही, अनपड गवार आहे, दिवे लावल्यानं कोरोना जाणार नाही। बरं महिन्याभरानं पुन्हा चेक केलं त्यानं, हे खरंच बयार आहे का, एकदा क्रॉस व्हेरीफाय करून पाहू, पण त्यानं टाटा वाजवायला लावले, आणि तुम्ही वाजवले कोपरं खोलले कोणी भिजवाचे, हे लक्षात ठेवा। आता आवाज देतो, 3 आवाज देतो आणि संपवतो। कार्यकर्ताओं के सम्मान में विकास भाऊचं जोरदार टाळ्याने स्वागत करा।